हॅलो एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. ज्यांनी माझे व्हिडिओज पाहिलेले आहेत त्यांना समजलं असेल की मी एक टीचर आहे. हा जो व्हिडिओ आहे तो डेमो लेक्चरचं प्रिपरेशन टीचर्स कसे करतात त्याच्यासाठी आहे. आता तुम्ही म्हणाल की तू तर एक टीचर आहे, तरीही तुम्हाला डेमो लेक्चर द्यावे लागतात का? तर हो, आम्हाला डेमो लेक्चर द्यावे लागतात. कारण की प्रत्येक न्यू अकॅडमिक इयरमध्ये काही ना काहीतरी चेंजेस होतात. मग त्या चेंजेस झालेल्या पॅटर्नमध्ये बसण्यासाठी आम्हाला डेमो लेक्चर द्यावे लागतात. उद्या आमचं डेमो लेक्चर आहे, तर त्याच्यासाठी मी काय काय प्रिपरेशन करणार आहे ते मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडेल. आमचं प्रत्येक लेक्चर हे 45 मिनिटचं असतं. मग त्या 45 मिनिटमध्ये आम्ही टाईम मॅनेजमेंट कसे करतो? पण प्रत्येक मुलगा हा वेगळा असतो आणि प्रत्येक मुलाचा पॅटर्न वेगळा असतो शिकण्याचा. मग तो पॅटर्न शिक्षकांना ओळखता आला पाहिजे आणि त्या पॅटर्ननुसार त्या मुलांना शिकवता आलं पाहिजे. तशानुसार आम्हाला प्रिपरेशन करावं लागतं. पॅटर्न पॅटर्न म्हणजे काय? तर मुलगा काही काही मुलांना बघून समजतं, काही मुलांना ऐकून समजतं किंवा काही मुलांना प्रॅक्टिकली समजतं. मग या गोष्टी आम्हाला शिकवल्या जातात. तसं तसं बघायला गेलं तर आमचं 2 दिवस झालं ट्रेनिंग चालू आहे याच्यावरती आणि आता उद्या आमचं डेमो लेक्चर आहे. त्यात मी प्रिपरेशन कसं करते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते. तुम्हाला बघायचं आहे का माझं डेमो लेक्चर? तर त्याच्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ बघावा लागेल आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. बाय. बेसिकली एक लेक्चर हे 40 to 45 मिनिटचं असतं. मग त्या 45 मिनिटमध्ये तुम्ही टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करता त्याच्यावरती डिपेंड असतं. हा जो व्हिडिओ आहे तो लाईव्ह डेमो लेक्चरचा आहे. आता या लेक्चरसाठी मी काय काय प्रिपरेशन केलं होतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. माझं लेक्चर हे 45 मिनिटचं होतं. तर त्या 45 मिनिटमध्ये मी पहिले 5 मिनिट इंट्रोडक्शन घेतलं, म्हणजे टॉपिकचं इंट्रोडक्शन घेतलं, म्हणजे त्या टॉपिकची त्यांना थोडक्यात ओळख करून द्यायची आहे. त्या पहिल्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला क्लासमध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करता आलं पाहिजे. Good afternoon. I'm fine. ओके, आई होप यू ऑल एंजॉय द वेकेशन. आप सभी ने ये वेकेशन एंजॉय किया? क्या क्या किया वेकेशन में? आप बोलो. गाँव गए थे. क्या किया गाँव में जाके? मस्ती की. ओके, सिट डाउन. गुड. आप Shopping किया. शॉपिंग किया. नाइस. सर आपने क्या किया? कोकण गए थे. क्या क्या देखा कोकण में? हाँ? बहुत सारी झाड़ी दिखी, आम खाए. आम खाए. ओके. फर्स्ट ऑफ ऑल आई इंट्रोड्यूस टू माय सेल्फ. I am Mayuri Miss and I am your computer teacher. Are you excited to learn something special after vacation? तो आप excited हो क्या नया कुछ सीखने के लिए? Yes. Yes or no? Yes. Yes. Today we are going to learn something special. A special magical machine. हम करेंगे. Can anyone guess which machine we will learn today? हाँ? Miss? Computer. Computer. Good. तुम्ही इथं बघू शकता, हे माझं लाईव्ह डेमो लेक्चर आहे. तर ह्याच्यामध्ये आता 5 मिनटामध्ये इंट्रोडक्शन झाल्यानंतर 5 ते 20 मिनटामध्ये तुम्हाला त्या टॉपिकविषयी थोडक्यात ओळख करून देता आली पाहिजे. म्हणजे त्या टॉपिकवरती त्यांना त्यांच्या डेली लाईफमधले जे काही एक्झाम्पल असतील ते देऊ शकता किंवा त्यांना स्टोरी टेलिंग करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला शिकवता आलं पाहिजे. त्याच्याने काय होतं, मुलं क्लासमध्ये इन्व्हॉल्व होतात आणि त्यांना त्या टॉपिकविषयी किंवा त्या टॉपिकची आवड निर्माण होते. आता पुढे 20 ते 30 मिनटामधला जो टाईम आहे तो खूप महत्त्वाचा आहे. या 10 मिनटामध्ये तुम्हाला मेन टॉपिक जो काय तुम्हाला शिकवायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. तुम्ही याच्यामध्ये चार्टचा उपयोग करू शकता, व्हिडिओज दाखवू शकता, इमेजेस दाखवू शकता. थोडक्यात काय तर तुम्हाला टीचिंग एड्स यूज करता आले पाहिजेत किंवा म्हणजे लाईव्ह ॲक्टिव्हिटी तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून मुलं तो टॉपिक लगेच समजून जाते. हे झाल्यानंतर म्हणजेच 30 ते 40 मिनटाचा जो पिरियड आहे तो क्वेश्चन ॲन्सरिंगसाठी ठेवला पाहिजे. म्हणजे त्या आजच्या लेक्चरमधले जे काही तुम्ही टॉपिक शिकवले असतील त्या टॉपिकवरती त्यांना क्वेश्चन विचारायचे आणि त्यांच्याकडून ॲन्सर काढून घ्यायचा प्रयत्न करायचा. याने काय होतं की तुम्हाला ते लगेच समजून जाते की कोणत्या मुलाला कितपत समजलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला इव्हॅल्युशन करता आलं पाहिजे. इव्हॅल्युशन म्हणजे काय तर मूल्यमापन करता आलं पाहिजे. आणि पुढचे 40 ते 45 मिनिट आहेत ते होम ॲक्टिव्हिटीसाठी द्यायचे. होम ॲक्टिव्हिटी म्हणजे लाईक होमवर्क, म्हणजेच ते घरी जाऊन ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करतील. काही मुलं होमवर्क करायला खूप आळशीपणा करतात, तर त्यांना होमवर्क न देता त्यांना काहीतरी ॲक्टिव्हिटी दिली तर ते आनंदाने करून जातात. आणि होम ॲक्टिव्हिटी देण्याचा अजून एक बेनिफिट म्हणजे त्यांचे पॅरेंट्स पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.